मूर्तिजापूर येथील स्टेशन परिसरात राहणारे माजी स्वीकृत नगरसेवक तथा शहरातील प्रसिद्ध उद्योजक संजय जयकिशन डागा यांच्या शिवाजी चौक मंगळवार बाजारातील निवासस्थानी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली। यात लाखो रुपयांचे साहित्य जळून भस्मसात होऊन आर्थिक नुकसान झाले। मात्र या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली। मंगळवारी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास अचानक घरातून धूर निघत असल्याचे प्रत्यक्षपणे दिसून आले। याबाबतची माहिती मूर्तिजापूर नगर परिषद अग्निशमन विभागाला देण्यात आली। त्यानंतर शहर पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस विभाग घटनास्थळी त्वरित दाखल झाले। तत्काळ घराचे दरवाजे उघडून पाण्याचा मारा सुरू केला, पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील काही नागरिक आणि बादशहा नामक व्यक्तीने घरात असलेले 2 गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। आगीच्या भक्ष्यातून साहित्य वेगळे करताना त्यांना काही प्रमाणात इजा पोहोचली। उपस्थितांनी तत्काळ स्थानिक रुग्णालयात त्यांना दाखल केले। नगर परिषद अग्निशमन दलाचे चालक आसिफ, सलीम, संतोष शहाकार, संतोष दुबे, अशोक पवार तथा समाजसेवक कमलाकर गावंडे, सुधीर दुबे, सतीश शर्मा, रितेश सबाजकर, भारत भगत, सुबोध बंग, विशाल गुप्ता, ॲडव्होकेट मारवाल तसेच शहरातील भाजपा कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले। आगीमध्ये संजय डागा यांच्या घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य, भांडे, गादी, कूलर, इन्व्हर्टर, फर्निचर आदी जळून खाक झाले। संजय डागा यांचे जवळपास 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्ष माजी स्वीकृत नगरसेवक संजय डागा यांनी दिली। नेमकी आग कशामुळे लागली हे निष्पन्न झाले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची चर्चा परिसरात सुरू होती। पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली करीत आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।